नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 98 मध्ये आपण पाहणार आहे. माधुरी सकाळपासून प्रेमला फोन लावत होती, पण त्याचा फोन बंद लागत होता, कारण त्याच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाली होती. तेवढ्यात भावेशच्या नंबरवरून तिला फोन आला. भावेशच्या नंबरवर प्रेम बोलत होता. भावेश आणि प्रेम जेलमध्ये आहेत हे ऐकून ती शॉक झाली. प्रवीणने त्याला मारल्याने त्याने तिला सांगितलं टाळलं. प्रवीणच्या हातून कुत्र्यासारखा मार खाऊन पण प्रेम तिला फोनवरून भडकायचं काम करतच होता. ती जरी त्याला हो म्हणून उत्तर देत असली, खरं तर आता ती पण आतून घाबरली होती. योगिताच्या बाबांना पुन्हा प्रेमचा फोन वगैरे आला नाही, म्हणून ते जरा विचारात पडले होते. पण काल श्रीधरराव आणि सुमित्रा येऊन गेल्यापासून त्यांनी प्रेमचे विचार डोक्यातून काढून टाकले होते. योगिता मात्र प्रेम जेलमध्ये गेल्यामुळे निर्धास्त होती. इकडे प्रवीण पण तन्वीला भेटून तिचं कॉलेज वगैरे पाहून आत कामाला लागला होता. आता काहीही झालं तरी माधुरीच्या आईवडिलांना शोधूनच घरी घेऊन जायचं, त्याने आपल्या मनाशी पक्का निश्चय केला होता. माधुरीचे मामा इकडे दिल्लीत राहत होते. तो आधी त्यांना भेटायला जाणार होता. तसं योगिताशी बोलणं झालं होतं. ती मनावर दगड ठेवून त्याच्यापासून दूर राहत होती, पण पुन्हा एकत्र येण्यासाठी काही काळ हा दुरावा सहन करावा लागणार होता, हे तिने पण आपल्या मनाला समजवलं होतं. इकडे माधुरी पण आता प्रेम जेलमध्ये गेल्यामुळे जरा नरमली होती. घरात 2 वेळेला चुपचाप खाऊन कोणाला त्रास न देता राहत होती. सुमित्रांना मात्र रिकामं घर खायला उठत होतं. त्यांनी फोन करून आत्यांना परत बोलवलं होतं, पण त्या म्हणाल्या पुढच्या आठवड्यात येतील. श्रीधरराव, तेजस आणि रोहित ऑफिसचं काम सांभाळत होते. सध्या तरी सर्व सुरळीत चालू होतं. एकदा माधुरीचे आई वडील सापडले की मग सगळं नीट होणार होतं. ध्रुवा योगिताला रोजच्या रोज ऑफिसमधल्या गमती-जमती सांगत होती. आता योगिता तिच्यासोबत नसल्यामुळे रोहित आणि ध्रुवामध्ये जवळीक वाढली होती. दोघांमध्ये छान मैत्री झाली होती. दोघे मैत्रीच्या नात्यानं एकमेकांना समजून घेत होते. प्रवीण आणि योगिता दिवसभर नाही जमलं तरी रोज संध्याकाळी कॉलवर एकमेकांसोबत बोलून मन भरत होते. दोघांनाही एकमेकांपासून दूर राहून चैन पडत नव्हता, पण पुन्हा एकत्र येण्यासाठी काही दिवस दुरावा करावा लागणार होता. सुमित्रा आणि श्रीधरराव पण अधूनमधून योगिताला फोनवर करून तिची खुशाली विचारत होते. तिच्याशी तिच्या आईशी बोलून दोघींना पण काळजी करू नका, लवकरच सर्व ठीक होईल म्हणून दोघे पण त्यांना धीर देत होते. योगिताच्या बाबांची नाराजी अजूनही कायम होती, पण लवकरच त्यांचा पण राग निवळेल योगिताला विश्वास होता. बघता बघता 1 महिना होत आला तरीही अजून प्रवीणला माधुरीच्या आईबाबांचा तपास लागला नव्हता. इकडे योगिता मात्र आता त्याला भेटायला आतुर झाली होती. तिच्या रोजच्या तू कधी येणार या प्रश्नाला तेच उत्तर देऊन पण तो कंटाळला होता. त्याचंही मन आता नुसतं कॉलवरून बोलून भरेनासं झालं होतं. त्याचं मन पण तिला भेटायला अधीर झालं होतं. ती त्याच्या विचारात होती की त्याचा फोन आला. तिचा रडवलेला चेहरा पाहून त्याच्या काळजात कळ गेली. योगी, प्लीज अशी त्रास नकोस करून घेऊस, तो तिला समजवण्याच्या सुरात म्हणाला. प्रवीण, प्लीज राहू दे ना त्या लोकांना शोधायचं. तू ये परत. मी नाही तुझ्याशिवाय राहू शकत. हे बोलताना तिचा कंठ दाटून आला. क्षणात डोळ्यातून अश्रू गळले. योगी, प्लीज रडू नकोस ना. हे पण दिवस लवकरच सरतील. प्लीज थोडे पेशन्स ठेव, तो तिला पुन्हा समजवण्याच्या सुरात म्हणाला. मागच्या काही दिवसापासून उगाच तिच्या मनाची चिडचिड होत होती. उगाच मन नको त्या विचारांनी घाबरून जात होतं. असं का होते तिचं तिला समजत नव्हतं. प्रवीणला पण तिच्या फोनवर बोलण्यावरून जाणवत होतं. ती मागच्या काही दिवसापासून उगाच चिडचिड करते,
पण कदाचित मी तिच्या जवळ नाही म्हणून तिची चिडचिड होत असेल, असा विचार करून त्याने आपल्या मनाची समजूत काढली. बराच वेळ तिच्याशी बोलून तिची समजूत काढून त्याने कॉल कट केला. प्रेम एवढा मार खाऊन पण सुधारला नव्हता. सुलेमान भाईचं आणि प्रेमचं चांगलं गुडपीट जमलं होतं. प्रेमने त्याला आतापर्यंत जे काय त्याच्यासोबत झाले ते सविस्तर सांगले. प्रेम आणि भावेश सुलेमानला हाताशी घेऊन प्रवीण योगिताच्या विरोधात प्लॅन बनवत होते. जेलच्या त्या 4 भिंतीच्या आत त्यांची दिवसेदिवस बोलणं चालत होती. प्रवीणला अथक प्रयत्नानंतर माधुरीच्या आईबाबांचा पत्ता मिळाला. त्याने त्याच्या बऱ्याच नातेवाईकांना कॉल केले होते. त्यातल्या एकानेच ते भारतात बाहेर गेलेत म्हणून सांगितले. त्याच्याकडून मिळालेल्या त्या ॲड्रेसवर जायला निघाला. ते लोक भेटल्यावर तो दुसऱ्या दिवशी त्यांना घेऊन भारतात येणार होता. त्यांनी ही आनंदाची बातमी योगिताला सांगायला फोन हातात घेतला, पण पुन्हा मनात विचार आला की डायरेक्ट जाऊन तिला सरप्राईज द्यावं. तो आता उद्याचा दिवस कधी उगवतो याचीच वाट पाहत होता. प्रवीण दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याच्या जवळच्या त्या ॲड्रेसवर जाऊन पोहोचला. त्याला तिथे माधुरीचे आईबाबा भेटले. त्यांच्याशी बोलल्यानंतर एक वेगळंच सत्य त्यांच्यासमोर आले. ते म्हणजे त्यांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी दान करून ते इकडे येऊन राहिले होते. प्रवीण अचानक त्यांना भेटायला आलेला पाहून त्या दोघांनाही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले होते. प्रवीण, तू बिझनेस मीटिंग संदर्भात आला आहेस का इकडं? माधुरीचे बाबा विजयराव म्हणाले. मी तुम्हाला भारतात घेऊन जायला आलो आहे. मागच्या 1 महिन्यापासून मी तुम्हाला शोधतोय, वन भटकतोय. प्रवीण म्हणाला. काय पण का? दोघे एकसाथ म्हणाले. कारण तुमची मुलगी परत आली आहे आणि तिने आमचं सगळं जीणं हराम करून ठेवलंय. प्रवीण म्हणाला. काय? प्रवीणचं वाक्य ऐकून दोघे बेशॉक झाले. प्रवीण, अरे तुला आम्ही आधीच सांगितलं ना, आमचं आता तिथे काही नाही. मग आम्ही तिकडे येऊन काय करणार आहोत? विजयराव म्हणाले. काही नाही का बरं? तुमची मुलगी आहे ना, तिचं काय करायचं ते आता तुम्हीच ठरवा. कारण मित्राच्या मुलीला असं वाऱ्यावर सोडून देणं माझ्या बाबांना ठीक वाटले नाही. म्हणून त्यांनी तिला घरात घेतली, पण तिने नंतर कटकारस्थान करून योगितालाच घराबाहेर जायला भाग पाडलं. प्रवीण आता चिडून बोलत होता. ते दोघे पण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. प्रवीण, माफ कर आम्हाला. आमच्या त्या नालायक मुलीमुळे तुला विनाकारण त्रास सहन करावा लागला. विजयराव त्याच्या पुढे हात जोडत म्हणाले. अंकल प्लीज, तुम्ही माझ्यासमोर असे हात जोडू नका. पण आता तिचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा. मला आणि योगिताला सोबत सुखाने जगू द्या. तो त्यांचे हात हातात घेत म्हणाला. ठीक आहे, चल आम्ही दोघे पण तुझ्यासोबत येतो. संध्याकाळचं प्रवीणने दोघांना घेऊन भारतात यायला निघाला. योगिताला मात्र आज सकाळपासून काय होत होतं तिला समजत नव्हतं. उगाच डोकं जळजळ वाटत होतं. आज तिला बिछाण्यातून पण बाहेर पडावंसं वाटत नव्हतं. मनाशी काहीतरी विचार करत तिने त्याला कॉल लावला, पण नेमकाच यावेळी त्याचा नंबर बंद लागत होता. तिने वैतागून मोबाईल बाजूला ठेवला. थोडा मूड ठीक होऊन ती बिछाण्यावरून बाहेर पडली आणि आपलं आवरायला गेली. ती आपला मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत होती, पण तरी देखील तिला आज काही केल्यास ठीक वाटत नव्हतं. मनाला सतत प्रवीण जवळ असावा असं वाटत होतं. त्याच्या आठवणीत ती बेचैन झाली होती, पण त्याचा फोन पण लागत नव्हता. परिणामी आता पुन्हा मॅडमची चिडचिड होत होती. माधुरीचे आईबाबा भेटल्यामुळे प्रवीण खूप खुश होता. कधी एकदा इंडियात पोचतो आणि योगिताला जाऊन भेटतो. त्याचं मन तिला भेटायला अधीर झालं होतं. मला अचानक समोर पाहून योगी किती खुश होईल. आता फक्त काही तास, मग माझी योगी माझ्यासोबत असेल. लव्ह यू सो मच योगी. मी काही तासातच येतोय. मनातच विचार करून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली.
त्याला अचानक पाहून तिच्या चेहऱ्यावर येणारा आनंद त्याला पाहायला होता. म्हणून त्याने अचानक तिच्या समोर जाऊन तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. पण खरं तर योगिताला भेटल्यावर त्याला एक वेगळंच सरप्राईज मिळणार होतं. काय असेल ते सरप्राईज? इकडे योगिता सकाळपासूनच अस्वस्थ होती. तिला आज अचानक कशामुळे त्रास होतोय तिला समजत नव्हतं. बऱ्याच वेळाने आईला तिला आग्रह करून नाश्ता करायला बसवले. तिची मात्र काही खाण्याची इच्छा नव्हती. त्यात प्रवीणचा फोन पण लागत नव्हता. त्यामुळे अजून ती टेन्शनमध्ये आली होती. तरीही आईच्या आग्रहाखातर मनात नसताना तिने एक घास घेतला. तसं तिला वॉमिटिंग आल्यासारखं वाटलं तशी ती पटकन वॉशरूममध्ये पळाली. योगी, काय झालं ग? आई काळजीने तिच्याजवळ येत म्हणाली. आई, मी तुला आधीच म्हणत होते मला नको काही खायला. तरीही तू. तसं तिला पुन्हा मळमळल्यासारखं झालं. तिला कोरड्या उमासे येत होते. तिला समजले नाही, पण आईने मात्र जाणवलं तिला काय होते ते. योगी बाळा, नको खाऊस, चल येथे बस, मी तुझ्यासाठी लिंबू पाणी बनवते, ते घे आणि आपण आधी डॉक्टराकडे जाऊया. बोलता बोलता आईने आत जाऊन तिच्यासाठी लिंबू पाणी बनवायला घेतलं. आई, अगं एवढ्या तेवढ्यासाठी कशाला डॉक्टरकडे जायला हवं? थोडा वेळ आराम केल्यावर मला बरं वाटेल, योगिता म्हणाली. बरं तू आधी हे लिंबू पाणी घे, आई तिच्या हातात ग्लास देत म्हणाली. पुन्हा तिला तसाच त्रास झाला. त्यानंतर आई तिला डॉक्टराकडे घेऊन गेली. बाबा एकटेच घरात होते. इकडे प्रवीण पण एअरपोर्टवर येऊन पोचला होता. त्याने आधीच आईला कॉल करून सर्व हकीकत सांगितली होती. त्यामुळे आईने ड्रायव्हरला गाडी घेऊन एअरपोर्टवर पाठवलं होतं. ड्रायव्हर गाडी घेऊन एअरपोर्टच्या बाहेर उभा होता. ते तिघे पण गाडीत येऊन बसले. प्रवीणला तर कधी घरी पोचतो आणि योगिताला भेटायला जातो असं झालं होतं. थोड्या वेळात ते घरी येऊन पोचले. त्या दोघांना घरी सोडून वेळ न दावडता तो पटकन फ्रेश योगिताला भेटायला तिच्या घरी जायला निघाला. माधुरीचे आईबाबा आणि श्रीधरराव समोरच सोफ्यावर बसले होते. सुमित्रा त्याच्यासाठी चहा नाश्ता आणायला किचनमध्ये गेल्या. बाबा, तुम्हाला काय ठरवायचं आहे ते ठरवा, पण यापुढे मला आणि योगिताला माधुरीचा त्रास नको आहे. मी येताना योगीला घेऊन येतोय, प्रवीण बाहेर जाता जाता म्हणाला. विजयरावांनी मात्र शरमेने मान खाली घातली. अशी नालायक मुलगी जन्मता का मेली नाही, असं काही तिच्या आईच्या मनाला वाटू गेलं. प्रवीणने योगिताला भेटण्याच्या ओढीने सुसाट वेगात गाडी घेऊन 10-15 मिनिटात तिच्या घरी येऊन पोचला. घरात बाबा एकटे होते. तो अजून बाजूला नजर फिरवत आत आला. तसे तिचे बाबा आत जाऊन त्याच्यासाठी तांब्यात पाणी घेऊन आले. त्याने एक वेळ बेडरूमच्या दिशेने नजर टाकली, पण त्याला योगिता दिसली नाही. तिला भेटायला अधीर होऊन तो आतुरतेने धावत आत आला, पण ती त्याच्या नजरेस पडली नाही. तिला पाहण्यासाठी त्याचं मन अजून बेचैन झालं होतं. बाबा, योगिता कुठे आहे? त्याने त्याच्या हातून पाण्याचा तांब्या घेत विचारले. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा.